नमस्कार, B10 न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। आरग तालुका मिरज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवार दिनांक 27 रोजी आरग गाव कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी सर्व व्यापारी संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेहमी आमचा पाठिंबा राहील असे सांगण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी गावाने एकमुखाने हाक दिली आणि व्यापारी संघटनेने तात्काळ विनंती मान्य करून छोटे मोठे सर्व व्यापारी गाव बंद ठेवून त्या पाठिंब्याला व्यापारी संघटनेच्या वतीने पाठिंबा असं बोलतोय। त्याचबरोबर सर्व गावातील सर्व सामाजिक सर्व धार्मिक लोक सुद्धा ह्या मराठा समाजाच्या पाठिंब्यावरती ठाम आहेत। मराठाला आरक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी सर्वजण एकजुटीनं राहूया आणि पाठिंबा मिळेपर्यंत आरग गाव हे एकजुटीनं महाराष्ट्राच्या पाठिंबा उभे राहतील, व्यापारी संघटना उभे राहील असं बोलतोय, थांबतोय। जय जवान जय किसान। बुधवारी आपण आरग बंद करायचं होतं म्हणून जरांगे साहेब ज्यावेळेला उपोषणाला बसले होते त्यावेळेला त्यांना पाठिंबा म्हणून आपण आरग गाव बंद करायचं होतं, पण राज्यपालाचा दौरा असल्यामुळे पोलीस प्रशासनाने विनंती केली, त्यामुळे त्यांचा मान ठेवून आपण ते आंदोलन पुढे ढकलून आज आपण आरग बंदचा जे पुकारलं ते मनोज जरांगे साहेबांच्या त्यांनी आपल्याकडे जे करत आहेत त्यांच्या समर्थनात व त्यांना पाठिंबा म्हणून केलं। त्याचबरोबर मनोज जरांगे साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काही बडीबेजी बोलत आहेत त्यांचा निषेध देखील इथून नोंदवायचा, या दोन गोष्टीसाठी आज आपण आरग बंद केलेला आहे। सरळ आरग गावानं आज जे भरभरून पाठिंबा दिला आहे बंदला, त्याबरोबर मी गावातल्या व्यापारी संघटनेचा असू दे किंवा लहान मोठे जे टोकेदारक बाकीचे सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अशीच साथ आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत त्या सर्वांचीच राहावी एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय। सर्वांना नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय। हा लढा जरांगे पाटील साहेबांचा नव्हता, तर हा लढा हा एक लोक चळवळ बनलेली आहे। हा लढा मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी आहे। जर का न्याय देऊ शकत नसाल तर न्याय देणारे बनण्यासाठी आज आरग गावच्या ग्रामस्थांनी, व्यापारी संघटना असतील, विविध समाजाचे इतर समाजाचे बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाच्या आरग गाव बंदला जो प्रतिसाद दिला त्याचा आम्ही मराठा समाज वतीने मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो।